नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण उन्हाळी तीळ लागवड या पिकाची संपूर्ण लागवडीपासून तर ते कहाणीपर्यंत संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. कारण शेतकरी मित्रांनो, खरीप हंगामासाठी रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात तीळ लागवडीला शेतकरी पसंती देत आहेत. कारण की हे कमी पाण्यामध्ये येणारं पीक आहे, कमी खर्चामध्ये कमी कालावधीमध्ये येणारं पीक आहे आणि हा आपल्याला याचा 100% याचं उत्पादन हे फिक्स आहे आणि चांगला नफा यापासून आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी या तीळ पिकाला पसंती देत आहेत आणि याची लागवड करत आहेत. त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो, आज आपण या तीळ पिकाच्या लागवडीपासून तर ते काढणीपर्यंत जी काही समस्या आणि नियोजन करायचं आहे त्याचं आपण सविस्तरपणे माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघावा. तसेच जे शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्याच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्या शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावं, समोरील बेल आयकॉन घंटेला क्लिक करावं, जेणेकरून शेतीविषयीची जे काही मी नवीन माहिती आपल्या युट्यूब चॅनलवर देत राहतो ती माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येत राहील आणि त्याचा तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होईल. त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण उन्हाळी तीळ लागवड या पिकाची माहिती बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, उन्हाळी तीळ लागवड ही उन्हाळी तीळ लागवड करत असताना आपल्याला जमीन जर बघायची झाल्यास तर तीळ लागवडीसाठी जमीन तर तीळ हे कुठल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये येणारं पीक आहे आणि कुठल्याही हंगामामध्ये येणारं पीक आहे. तर त्याच अनुषंगाने शेतकरी मित्रांनो, फक्त आपल्याला जमीन निवडत असताना ही आपल्याला पाणी साचणार म्हणजे योग्य प्रकारे पाण्याचा निचरा होणारी जमीन ही निवडायची आहे. याच जमीन जर निवडली आपण तर ती जमीन किंवा भारी असो तर आपल्याला त्या जमिनीमध्ये उत्पादनाचं फक्त पाणी साचणार नाही, योग्य प्रकारे पाण्याचा निचरा होणार जमीन आपण फक्त निवडायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जमीन निवडल्यानंतर आपल्याला जमिनीची चांगल्या प्रकारे मशागत करून घ्यायची आहे. चांगल्या प्रकारे म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे ढेकळ म्हणजे आपण जे म्हणतो ढेकळ हे राहणार नाही. कारण की ते पीक हे आपलं बारीक बियाणं आहे आणि हे बियाणं त्या दगडाखाली दबवून याच्यावर आपल्याला म्हणजे उगवण्याची याच्यावर आपल्याला परिणाम होऊ शकतो. त्यासाठी तिची चांगल्या प्रकारे मशागत करून चांगलं सपाट करून घ्यायचे आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तीळ पिकाची जर पेरणीचा कालावधी जर बघितला किंवा तीळ पिकाची पेरणी जर बघितली तर ते पिकाची पेरणी आपण फेब्रुवारीच्या 15 तारखेपर्यंत करून घ्यायची आहे. कारण की शेतकरी मित्रांनो, तीळ पीक हे आपलं 90 ते 100 दिवसाचं पीक आहे, जेणेकरून त्याला नंतर उशीर होणार नाही. त्या अनुषंगाने तीळ पिकाची पेरणी ही फेब्रुवारीच्या 15 तारखेपर्यंत केल्यास आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि चांगलं उत्पादन मिळेल. तसेच शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला याचं बियाणं निवडायचं झाल्यास तीळ पिकाचं बियाणं जर निवडायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो, तीळ पिकाचं बियाणं मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारच्या बऱ्याच व्हेरायट्या आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये जसे की आपण दप्तरी कंपनीच्या 2 व्हेरायटी आपल्याला पाहायला मिळतात. एक दप्तरी 22 नंबर, एक दप्तरी 33 नंबर. या दोन्हीपैकी कुठल्याही व्हेरायटीची आपण तीळ पिकाच्या पेरणीसाठी निवड करू शकता. तसेच शेतकरी मित्रांनो, माधुरी गुजरात कंपनीची माधुरी याही व्हेरायटीची तुम्ही निवड करू शकता. तसेच आपल्या इकडे चांगली गाजलेली व्हेरायटी जर म्हणलं तर वेस्टर्न 11 याही व्हेरायटीची आपण लागवड करू शकता. तसेच बॉम्बे सुपर ही एक व्हेरायटी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते. हिची चांगल्या प्रकारे आपल्याला मागणी मार्केटला आहे आणि चांगले उत्पादन आपल्याला मिळते. तर शेतकरी मित्रांनो, जमीन भुसभुशीत केल्यानंतर आपण बियाण्याची निवड या कुठल्याही एका प्रकारच्या बियाण्याची निवड करू शकता. आणि शेतकरी मित्रांनो, हे बियाण्याची पेरणी करत असताना आपल्याला प्रति हेक्टरी बियाणं जर पकडलं तर आपल्याला या प्रति हेक्टरी 4 किलो बियाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, तर बियाणे निवडल्यानंतर त्या बियाण्याची आपल्याला बीज प्रक्रिया करणं तेवढंच महत्वाचं आहे. तर ही बीज प्रक्रिया करत असताना शेतकरी मित्रांनो, जेणेकरून आपण पेरणी केल्यानंतर जमिनीमध्ये जे काय हानिकारक बुरशी आहे त्या बुरशीपासून आपल्या बियाण्याची चांगल्या प्रकारची चांगल्या प्रकारे निघण्याची होईल, त्याच्यावर मररोग येणार नाही. त्यासाठी आपल्याला त्याची बीज प्रक्रिया करणं तेवढंच महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा प्रति किलो बियाणं 3 ग्राम घेऊन बीज प्रक्रिया करू शकतो किंवा रासायनिक बीज प्रक्रिया करायची झाल्या तुम्ही कार्बोडाझाईम प्लस मॅन्कोजेब या कुठल्याही एका बुरशीनाशकाचं कॉम्बिनेशनचे बुरशीनाशक चांगल्या कंपनीचं घेऊन त्याची तुम्ही याला प्रति किलो बियाणं 3 ते 4 ग्राम घेऊन याची बीज प्रक्रिया करू शकता. त्याच्यामुळे आपल्या जमिनीमध्ये जे केल्यानंतर जे काय हानिकारक बुरशी त्या बुरशीचा आपल्या बियाणावर कुठलाही परिणाम होणार नाही आणि चांगल्या प्रकारे आपलं बी हे आपला तीळ पीक हे चांगल्या प्रकारे उगवून येईल. तर शेतकरी मित्रांनो, याची पेरणी करायची झाल्यास तर पिकाची पेरणी करत असताना शेतकरी मित्रांनो, आपल्याला 30 बाय 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर आणि 2 झाडातील अंतर 10 सेंटीमीटर मधून ठेवून आपल्याला ती पेरणी करायची आहे. आणि तीळ पीक बारीक असल्यामुळं तीळ पिकाचं आपल्याला याच्यामध्ये प्रति एकर जर आपण बियाणं झालं 1.5 किलो घेतल्यास याच्यामध्ये 1.5 ते 2 किलो एक भाजलेली बाजरी त्याला बारीक भरती करून ही घेऊ शकता किंवा गांडूळ खत
हे 2 ते 3 किलो गांडूळ खत घेऊन याचे आपण मिक्स करून किंवा वाळू घेऊन असं कुठलेही तुमच्या सोयीनुसार घेऊन याची त्यामध्ये 1.5 किलो बियाणं मिक्स करून ते प्रति एकरमध्ये आपण याची पेरणी करू शकता. आणि याची पेरणी करत असताना शेतकरी मित्रांनो आपल्याला 2 ते 3 इंचाच्या खोल याची पेरणी करायची नाही, कारण याची जर त्याच्या खोल जर आपण पेरणी केलीच तर आपल्या त्या उगवणीवर याचा विपरीत परिणाम होऊन बियाणं उगवण्यावर आपल्या आता म्हणजे बियाणं उगवणार नाही, त्याच्यावर मोठा परिणाम उगवणीवर मोठा परिणाम होतो. त्यासाठी 2 ते 3 इंचाच्या खोल आपण याची पेरणी करायची नाही. तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये खत व्यवस्थापन निवडताना आपल्याला हे तेलवर्गीय पीक आहे आणि त्या अनुषंगाने आपण याच्यामध्ये 20-20-0-13 हे खत निवडू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला सल्फर हे पाहायला मिळतं आणि त्यामधील जे तेलाचं प्रमाण आहे ते वाहण्यास मदत होईल. किंवा आपण 15-15 हे खत निवडू शकतो. याच्यासोबत आपल्याला 5 ते 10 किलो जे डाळव्यामध्ये सल्फर येतं ग्रॅन्युलमध्ये ते आपण निवडू शकतो, ज्याच्यामुळे आपल्याला जमिनीमधील जे काही हानिकारक बुरशी आहेत त्याच्यामधूनही चांगला फायदा होईल, तेलामध्येही वाढ होण्यास फायदा होईल आणि एक न्यूट्रिशन म्हणून हे आपल्या पिकाला त्याला मिळणार आहे. किंवा तुम्ही जे खतामध्ये खताला कोटिंग करून जर 80% WG मध्ये किंवा 90% WG मधलं हे सल्फर प्रति एकर 3 ते 4 किलो घेऊन जर मिक्स करून जर पेरलं तर याचा आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा कुठल्या एका खताच्या थैलीबरोबर, जसं की तुम्ही 20-20 घ्या किंवा 15-15 घ्या, कुठल्या किंवा 10-20 घ्या, कुठल्या एका खताच्या थैलीसोबत घेऊन जर पेरणी केली त्याचा चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. जे काही तेलाचं वजन आहे ते वजन आपल्याला पाहायला मिळेल, म्हणजे तेल बियाचं जे वजन आहे ते वजन आपल्याला पाहायला मिळेल, चांगलं पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो आता हे झालं खत व्यवस्थापन. आता पेरणी झाल्यानंतर आपल्याला पाणी व्यवस्थापन जर बघायचं असेल तर पेरणीच्या आधी आपल्याला एक पाणी द्यायचं आहे आणि नंतर पाणी द्यायचं, पेरणी झाल्यानंतर एक पाणी द्यायचं आहे आणि नंतर उगवणी झाल्यानंतर आपल्या जमिनीच्या मजुरानुसार प्रति 10 ते 12 दिवसाला आपण याला एक पाण्याची सीप स्प्रिंकलरची सीप आपण याला देऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो तसेच फुलोरा अवस्थेत किंवा बोंडी भरण्याच्या अवस्थेत तेल पिकाच्या ज्यामध्ये पाणी देताना आपल्याला ताण पडता कामा नये याची मात्र काळजी घ्यायची आहे. तसेच शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आता तीळ उगवून झाल्यानंतर 7 ते 8 दिवसानंतर आपल्याला याच्यामध्ये खाडी भरणी करायची आहे. म्हणजे खाडी भरणी म्हणजे जिथे आपलं तीळ उगवलेलं नाही बियाणं, जिथं आपला गॅप पडलेला आहे, चांगला मोठा गॅप पडलेला आहे, तिथं आपण आपल्या हाताच्या सहाय्यानं रेष मारून किंवा खुरप्याच्या सहाय्यानं रेष मारून त्याच्यामध्ये बियाणं टाकून द्यायचं आहे. अशा प्रकारे आपण जिथे जिथं आपलं खाडे पडलेले आहे तिथं खाडी भरणी करून घ्यायची आहे. तसेच 15 ते 20 दिवसानंतर आपल्याला याची विळवणी करायची आहे. आता हे बियाणं बारीक असल्यामुळं कुठे दाट पडते, त्यामुळं जिथं जिथं आपलं बियाणं दाट पडलेलं आहे तिथं आपल्याला 2 झाडातील अंतर 10 सेंटीमीटर आहे, या हिशोबानं आपण 10 ते 15 सेंटीमीटर आहे या हिशोबानं ठेवून बाकीचे झाडे हे आपण काढून घ्यायचे आहे. त्याच्यामुळे आपल्या तूर पिकामध्ये चांगल्या प्रकारे हवा फिरती राहील, चांगल्या प्रकारे ती पिकाला फुटवे निघण्यास मदत होईल आणि उत्पादनात आपल्याला याची वाढ होणार आहे. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपल्याला याची खाडी भरणी आणि मिळवणी हे 7 दिवसात ते 8 दिवसामध्ये खाडी भरणी करायची आहे आणि 20 ते 25 दिवसामध्ये याची मिळवणी करायची आहे. तसेच शेतकरी मित्रांनो 30 ते 40 दिवसांच्या अंतरामध्ये आपल्याला याच्यामध्ये याची ही करायची खुरपणी करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तण होणार नाही. या 40 दिवसामध्ये आपल्याला याच्यामध्ये तण व्यवस्थापन करायचं आहे. त्यामुळे आपण याच्यामध्ये 1 ते 2 पाळी देऊ शकता किंवा खुरपणी करू शकता. त्याच्यामुळं खुरपणी केल्यामुळं आपल्या तीळ पिकामध्ये कुठल्याही प्रकारचं तण निघणार नाही आणि त्याचा फायदा जे जमिनीमध्ये न्यूट्रियन्स आहे ते सर्व न्यूट्रियन्स आणि खत हे आपलं तीळ पिकच घेईल आणि त्याचा फायदा आपल्याला त्याच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात होईल. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला याची निवडणी झाल्यानंतर खुरपणी झाल्यानंतर आता फवारणी करायची झाल्यास तर आपण याची 30 दिवसानंतर किंवा 25 ते 30 दिवसानंतर याच्यावर जर आपल्याला वाढीच्या अवस्थेमध्ये आणि फुटण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला याच्यावर फवारणी घ्यायची. तर फवारणी व्यवस्थापन करत असताना याच्यावर आपल्याला साधं फवारणी करायचं आहे. याच्यावर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला मावा पाहायला मिळतो, हिरवा तुडतुडा पाहायला मिळतो. त्या अनुषंगाने शेतकरी मित्रांच्या फवारणी करत असताना आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये थायमोक्सामझोन प्लस लॅम्बडासायथिन याचं कॉम्बिनेशन असलेलं ब्रॉन किंवा अलिका हे प्रतिपंप 15 मिलीच्या पंपासाठी 15 मिली घेऊन आपण याची फवारणी करू शकता. याच्यामुळे आपल्या तीळ पिकावर जो काही मवा आलेला आहे, हिरवा तुडतुडा आलेला आहे याचं आणि जर बारीक आळी जर असेल तर साधारणतः आळी नसते पण असल्यास आळी त्या आळीपासून आपण त्याचं चांगल्या प्रकारे संरक्षण करू शकतो. तसेच आता तीळ पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी आपल्याला याच्यासोबत जर न्यूट्रियन्स किंवा एखादं टॉनिक घ्यायचा असल्यास आपण याच्यामध्ये मेडेक्स प्रतिपंप 50 ml किंवा अल्फाईन प्रतिपंप 50 ml घेऊन याची फवारणी करू शकता. हे फवारल्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारची पिकाची वाढ आपल्याला होताना दिसून येणार आहे. तसेच विद्राव्य खत घ्यायचं झाल्यास आपण याच्यामध्ये 20-20-20 किंवा 19-19-19 या विद्राव्य खताचा आपण प्रतिपंप 80 ते 100 ग्रॅम घेऊन
फवारणी करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, आता तसे पिकामध्ये याच्यामध्ये सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आपण बुरशीनाशक घेताना साधं बुरशीनाशक घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये आपण एंट्रागॉल प्रत्येक 35 ग्रॅम किंवा बायोस्टीन प्लस M45 याचं कॉम्बिनेशन असलेलं साप हे प्रत्येक 35 ग्राम घेऊन आपण याची फवारणी करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपल्या याची सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये पहिली फवारणी करू शकतो. तर आता दुसरी फवारणी आपल्या विचारला गोंडी किंवा म्हणजे फुलं लागण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला घ्यायची. त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो 45 दिवसाच्या मध्ये आपल्याला याची फुलं लागण्याचा कालावधी चालू होतो आणि 45 ते 50 दिवसामध्ये आपल्याला याच्या फुलं जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी आपल्याला याची फवारणी करायची. तर जास्तीत जास्त फुलं लागण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला अमिटा प्रतिपंप 25 मिली किंवा टाटा भाग प्रतिपंप 50 मिली किंवा राजनंदनी प्रतिपंप 30 मिली घेऊन 25 ते 30 मिली घेऊन आपण याची फवारणी करायची. त्याच्यामुळे आपल्या तेल पिकामध्ये जास्तीत जास्त फ्लॉवरिंग लागण्यास आपल्याला मदत होईल. तसेच अन्नद्रव्याचा अभाव आपल्या जमीन असल्यास आपण याच्यामध्ये ग्रो पॉवर मिक्स प्रतिपंप 30 ते 35 ग्राम घेऊन याची फवारणी करू शकतो. याच्यामुळे आपल्या जमिनीमधील नायट्रोजनची कमतरता पिकामध्ये भरून निघेल आणि जास्तीत जास्त फ्लॉवरिंग निघण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होईल. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त गोंडी फुलं निघण्यासाठी आपल्याला या बायोस्टिम्युलंटचा वापर करायचा आहे. तसेच या दुसऱ्या अवस्थेमध्ये जर आपल्याला अळीचा प्रादुर्भाव असल्यास आपण इमेव्हॅक्टिन प्रतिपंप 10 ते 15 ग्राम घेऊन फवारणी करू शकता किंवा एखादं साधं कीटकनाशक किंवा जास्त अळी असल्यास आपण ॲम्प्लिगो सारखं जी कीटकनाशक घेऊन याच्यामध्ये आपण फवारणी करू शकतो. तर या अवस्थेमध्ये आपल्याला बुरशीनाशक निवडायचं झाल्यास तर मित्रांनो आपण थायक्लोमिथाइल या बुरशीनाशकाचा आपण सध्यामध्ये वापर करू शकतो. त्या बुरशीनाशकामुळे आपल्याला बऱ्याच बुरशी म्हणजे 16 प्रकारच्या बुरशीपासून संरक्षण मिळेल आणि आपलं बुरशीनाशक मधून म्हणून चांगलं काम आपल्याला त्याच्यापासून होणार आहे. किंवा याच्यामधून जर बुरशीनाशक मीडियममध्ये निवडायचं झाल्यास तुम्ही पॉलिराम याही बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो, जसे की मार्केटला आता चांगल्या कंपनीचे बुरशीनाशक अवेलेबल आहेतच, चांगले कॉम्बिनेशन आहे, त्या कुठल्याही एका चांगल्या कॉम्बिनेशनचा तुम्ही यामध्ये वापर करू शकता. तसे शेतकरी मित्रांनो, आता तिसरी फवारणी जर विचार करायची झाल्यास ती करायची आपल्याला गोंडी भरण्याच्या अवस्थेमध्ये. आता या गोंडी भरण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला प्रामुख्याने याच्यावर प्रादुर्भाव असतो तो अळीचा आणि गोंड्या भरण्याचा. म्हणजे गोंडी तिळाचं वजन वाढण्यासाठी आणि अळीपासून ज्या गोंडीमध्ये अळी लागलेली असते आपण तो गादी अळी गादी माशी असते, त्या माशीपासून जी अळी तयार होते त्या अळीचा आपल्याला माशीचा आपल्याला नियंत्रण करायचं आहे आणि त्याची तिसरी फवारणी आपल्याला याच्यावर करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही तिसरी फवारणी आपल्याला करत असताना त्याच्यामध्ये तेलाचं वजन वाढण्यासाठी आणि अळीचं संरक्षण करण्यासाठी आणि एक बुरशीनाशक आपल्याला 3 प्रकारचे औषध घ्यायचे. त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो, आपण अळीमध्ये घेत असताना आपण याच्यावर कुठल्या एका प्रकारचं चांगलं अळीनाशक घ्यायचं आहे. जसं की मी आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, जसं की तुम्ही आलिकाई घेऊ शकता किंवा इमेव्हॅक्टिन घेऊ शकता किंवा ॲम्प्लिगो घेऊ शकता किंवा पॅराझाइट घेऊ शकता. असे कुठल्याही एका प्रकारचे कीटकनाशक घेऊन अळीसाठी आपण याच्यापासून संरक्षण करू शकतो. तसेच बुरशीनाशक घेताना शेतकरी मित्रांनो, आपल्याला चांगलं बुरशीनाशक घ्यायचं असल्यास तुम्ही अजिथ्रोमाइड प्लस फ्लुकोनाझोल याचं कॉम्बिनेशन असलेलं आचन हे घेऊ शकता किंवा कस्तुरिया हे घेऊ शकता किंवा अमिस्टॉप घेऊ शकता. असं कुठल्याही एका चांगल्या बुरशीनाशक घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला फवारणी करायची. तसेच आता तीळ पिकाचं वजन आणि गोंडीची साईज वाढण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये एलिफंटा आणि बोरॉन या दोन्हीचा वापर करायचा आहे. किंवा 05234 या विद्राव्य खताचा प्रतिपंप 100 ग्राम घेऊन सोबत बोरॉन प्रतिपंप 30 ते 40 ग्राम घेऊन फवारणी केल्यास आपल्याला तीळ पिकाचं वजन वाढण्यास म्हणजे त्याच्यामध्ये तेलात द्रवण वाढण्यास साईज वाढण्यास आपल्याला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, तीळ पिकाची आता काढणी जर करायची झाल्यास किंवा काढणीचा आपल्याला कालावधी बघायचा झाल्यास तर 90 दिवसानंतर किंवा 85 ते 90 दिवसानंतर आपल्या तीळ पिकाची गोंडी चांगल्या प्रकारे भरल्यानंतर ती गोंडी पिवळी पडते आणि पाला हा पूर्णपणे पिवळा पडतो. तर हा असा संपूर्ण पाला पिवळा आणि गोंडी पिवळी झाल्यानंतर आपण आपल्याला तीळ पिकाची काढणी करायची आहे. आणि या काढणीमध्ये आपल्याला जराही चूक होता कामा नये शेतकरी मित्रांनो, कारण काढणीमध्ये जर उशीर झाला तर या गोंडी आपली फुटल्यानंतर तर आपण त्याची काढणी करायला लागलो तर अर्ध बियाणं आपल्या जमिनीमध्ये सांडून जातं. त्यासाठी गोंडी फुटण्याच्या आधी पूर्णपणे गोंडी पिवळी झाल्यानंतर आपण आपल्या तीळ पिकाची काढणी करून घ्यायची आहे. त्याच्या चांगल्या प्रकारे पेंड्या बांधून घ्यायचे आणि चांगल्या पेंड्या बांधून 4-4, 5-5 पेंड्याचा एक असा उभ्या करायच्या, एकमेकाला लावून उभ्या करायच्या आणि त्यानंतर एक खालं चांगली फारी आतून त्याच्यावर उभ्या करायच्या. नंतर 8 दिवसानंतर पूर्ण वाळल्यानंतर त्या गोंड्या आपल्याला पूर्ण उगवल्यानंतर ओपन झाल्यानंतर त्याचं असं आपल्याला ओपन झालेलं दिसतं. त्यानंतर तिथे आपल्याला उलट करून त्याला एका फारीवर उलट करून चांगल्या काडीच्या सहाय्याने झटकून घ्यायचं आहे. परत त्याच पेंड्या आपल्याला पहिले जशी प्रोसिजर केली त्याच प्रोसिजरला आपल्याला त्याला उभं करून द्यायचं आहे. कारण एका वेळेमध्ये संपूर्ण पेंड्या हा उचलत नाही, त्यामुळं आपल्याला या 2 स्टेजमध्ये आपल्याला याचं
ही तीळ झाडणी करायची, म्हणजे तीळ पिकाचं बियाणं आपल्याला काढून घ्यायचं. अशा प्रकारे आपल्याला तीळ पिकाची काढणी करून घ्यायची आहे आणि नंतर हे तीळ बियाणं साफ करून नंतरच आपण त्याला मार्केटला विक्रीसाठी न्यायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला आपल्या तीळ पिकामध्ये संपूर्ण व्यवस्थापन करून घ्यायचं आणि चांगलं उत्पादन म्हणजे प्रति हेक्टरी 10 क्विंटलपर्यंत तुम्ही असं व्यवस्थापन करून 3 फवारण्या, खत व्यवस्थापन, पेरणी व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन करून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवू शकता आणि चांगला त्याच्यापासून नफा मिळवू शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये जर माहिती आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, माहिती आवडल्यास छान छान कमेंट करायला विसरू नका. तसेच शेतीविषयक प्रत्येक नवनवीन माहिती ही मी आपल्या चॅनलवर दिलेलीच आहे, जसे हळद पिकाची, खरबूज पिकाची, तूर पिकाची, कलिंगड, टरबूज असं सर्व काही पिकाची माहिती मी आपल्या चॅनलवर देतच असतो. त्याचे तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी दिलेलेच आहे, ती माहिती तुम्ही बघू शकता. तसेच व्हिडिओ आवडल्यास त्या व्हिडिओला कमेंट करायला विसरत जाऊ नका आणि लाईक करायला विसरत जाऊ नका. आणि तसेच तुम्ही नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला कृषी मित्र शिवाजी फुटकर. धन्यवाद.